आपल्या घराण्याचं नाव कोण पुढे नेणार? म्हणजे आपल्यासाठी यांनी मूल जन्माला घालायचं. हे तुमचं असं वेगवेगळ्या रूम मध्ये राहणं, एकमेकांशी असं परकेपणाने वागणं, हे नाही रे बघवत. हाच घरात एवढं सगळं घडून गेलं. आकाशवाणीचा आता फोन तरी करायचा होता. ते मुद्दाम बोलणं टाळत असतील का? त्यांना आईंचं बोलणं पटत असेल, पण मग मला वेगळं का सांगितलं? मी दुसऱ्या लग्नाकरता तयारच नव्हतो. मुलीला आईची गरज आहे माहिती होतं मला, पण असं दुसऱ्या कुठल्या स्त्रीला आपली बायको मानणं हे मला एक्सेप्ट करणंच मेंटली कठीण जात होतं. मला कल्पना आहे त्याची. आई आई ते मी अभ्यासच करत होतो. हे कधी ना कधी होणारच होतं. आणि तुम्हाला एवढा वेळ मिळालाय की सेटल व्हायला? लग्नानंतर नवरा बायको एका खोलीतच राहतात की? चिनू बिनूला समजावणं काही अवघड नाही. आणि राहिला प्रश्न बनीचा, तर बनी त्याच्या खोलीत ठीक आहे की नाही हे रात्री जाऊन मी एकदा चेक करीन ना. पण प्लीज तुम्ही दोघांनी आईंचं ऐका, त्यांना खूप बरं वाटेल. वसुंधरा, ही एक गोष्ट आईंच्या मनासारखी झाली ना तर खूप छान होईल. आणि तू ऐकलंयस हे कळल्यानंतर तर त्यांना तुला कुठे ठेवू आणि कुठे नाही असं होईल. पण वहिनी, थोडं मोठं पाऊल उचलण्याआधी इथं आकाशरावांशी बोलता आलं असतं तर. मग बोलशील की, त्यात काय घाबरायचं? आणि आकाश भाऊजी खूप चांगले, ते तुला छान समजून घेतील. तुला एक सांगू, तुम्ही दोघं एका खोलीत राहायला लागल्यानंतर तुमचं नातं अजून घट्ट होईल. आईंचं ऐक वसुंधरा, जास्त विचार करू नकोस. चल आता मी जाते झोपायला आणि एकदा बनीच्या रूम मध्ये डोकावते. ए चिनू म्हणू, ऐका ना माझं. ए म्हणू, ऐक. चिनू ऐक ना. अगं ऐका ना, एक मिनिट ऐका तरी. अगं काय, मला मी पडेल. ए बोल, ऐका 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 दोघींनी ऐका. मला चक्कर येईल आता. खुर्च्या घ्या आणि बसा, मला बोलायचंय तुमच्याशी. ऐ ग देवा, काय ग बाई, माझ्या वयाची थोडी तरी किंमत करा की ग पोरीनो. हा बस बस, ऐ ग हा बस. हा सावकाश सावकाश बस इथे बाळा. शाळेत ग माझे बाळ, दोघही शाणी आहेत. हो ना? कोण जास्त शाण आहे? आजी मी शाणी आणत असतो. नाही आजी, मी शाणी आहे. चिनापेक्षा शाणी तर मीच. हो हो, तुम्ही दोघी एकमेकींपेक्षा शहाण्या. मग आता माझी एक गोष्ट ऐकायची. तुम्ही दोघींनी आजपासून आदिती ताईच्या रूम मध्ये शिफ्ट व्हायचं. चालेल? नाही नाही. अगं असं काय? तिच्या रूम मध्ये काय काय गंमत आहे माहितीये का तुम्हाला? रात्री उशिरापर्यंत कार्टून्स बघायची, एकाच पांघरुणात गडुप्प झोपायचे तिघींनी, सकाळी उशिरा उठायचं. आणि मग मी काय करणार? मी तुम्हाला स्मूदी करून देणार. कुठली स्मूदी पाहिजे तुला? मला चॉकलेट. चॉकलेट स्मूदी. तुला? चॉकलेट. ओके. आदिती ताई आम्हाला तिच्यासारखी हेअरस्टाईल शिकवेल ना? हो, म्हणजे मी सांगेन तिला शिकवायला. तिच्याकडे अशी छोट्या छोट्या क्लिप्स आहेत, मग हेअर बँड आहेत कितीतरी अशी मस्त कलरफुल. आवडतील ना तुम्हाला? खूप आवडणार. मग आपण काय करूया, बनीच्या आईला इथे राहायला सांगूया. तुम्ही जाल ना तिकडे, एवढं आजीचं ऐकणार ना तुम्ही? शाळ्या मुली आहात ना? ठीक आहे, जाऊ आम्ही आदिती ताईची खोलीत. शाणी ग माझी बाळ.
आई बापा उगाच तुमचं कारण देत होते. मग आता एक काम करायचं, तुम्ही दोघींनी आपापल्या बॅगा भरून ठेवायच्या. हं? मी खाली जाऊन आले. मी आलो आहे. हाय हाय. हाय. हे काय उद्याची शाळेची तयारी झाली पण? आणि नाईट ड्रेस घालून झोपायची तयारी पण झाली? मग किती उशीर केलास तू? सॉरी, ते ऍक्च्युली एक इम्पॉर्टंट मीटिंग होती ना, म्हणून यायला उशीर झाला मला. इट्स ओके, आम्ही तुला माफ करतो. थँक्यू. हा चला पटपट झोपायला जाऊया आता. द्या 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 चला मिनिट. हा आता आम्ही मोठे झालो, आम्ही करू सगळं आमचं काम. हो का? पण माझ्यासाठी तुम्ही तर छोटस तुम्ही. तूच छोटा आहेस म्हणून तर त्या बनीच्या आई बरोबर राहतोयस, एकटा नाही. एक मिनिट, हे कोणी सांगितलं तुम्हाला? अरे वा, दोघी तयार, बॅगा बिगा भरून. अगं ये ग, ये ये. आई हे काय चाललंय? अरे आजपासून चिनू आणि मनू आदितीच्या रूम मध्ये शिफ्ट होत आहे. आता मोठ्या होत आहेत त्यांना स्वतंत्र रूम नको. हे चला चला चला, कशा देवासारख्या वेगळ्या. पण हा? मुलींचं काय, त्यांना काही लागलं तर आम्ही आहोत ना. हा मग